यांचं ओजस्वी भाषण आपण असं ऐकलं. असे असणारे प्रकाश बापू शिंदेजी, ज्याला या चळवळीचा सारा कणा म्हणून म्हणता येईल, असे असणारे शिंदेजी कोकणातले असणारे नव्हते, पण त्यांनी बोलले नाहीत. असे असणारे चंद्रकांत बावकरजी, त्यांनी ही सभा आयोजित केली. त्यांनी असणारी ही सभा आयोजित केली. असे असणारे रमेश बावस्कर आणि त्यांचे असणारे सगळे साथी सहकारी, त्याच्याच बरोबर जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष अनिल चव्हाण, त्यांचे असणारे सगळे सहकारी, या मंचकावरती उपस्थित असणाऱ्या डॉक्टर क्रांतीताई, त्याच्याच बरोबर या ठिकाणी गायकवाडजी, रफिक कुरेशी, सोलापूर जिल्हा जे असणारे निरीक्षक या ठिकाणचे असणारे सोमनाथजी साळुंके, आणि ज्यांनी चांगलं उर्दू येत असताना पण मराठी हिंदी असं मिश्रित करत ज्यांनी असणारं भाषण केलं, असे असणारे इम्तियाज नदाफ, सन्मानित व्यासपीठ, उपस्थित बंधूंनो आणि पब्लिक, सत्तेची असणारी ताकद ही काय असते हे आपण असणारं पाहिलेलं. कालच आपण असणारं ते अनुभवलं. कालच आपण असणारं ते अनुभवलंय. आणि तीच ताकद हा जनसमुदाय जो उभा आहे तो स्वतःच्या हातामध्ये घेणार की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग. सत्ता असेल तर आपण विकसित होऊ शकतो, सत्ता नसेल तर आपण काहीच करू शकत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. लोकसभेच्या निवडणुका आहेत. या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला असणारा अत्यंत महत्वाच्या म्हणून आपण संबोधलं पाहिजे. कालपर्यंत आपण बघत असाल आम्ही असणारं ओबीसीच्या बाजूने आहोत, त्यांचं आम्ही हित करणार. तुमचं ओरडून झालं असेल तर मला सांगा, मग मी बोलतो. नाही, तुमचं ओरडून झालं की मग मी बोलतो, नाही तर मला बोलता येणार. तिथे खाली बसून घ्या, सगळेजण खाली बसून घ्या. कालपर्यंत भारतीय जनता पक्ष असं म्हणत होता की आम्ही असणारं ओबीसीच्या बाजूने आहोत.
आम्ही त्यांचं नुकसान होऊन देणार नाही. आम्ही नुकसान होऊ देणार नाही असं म्हणतो. परंतु भारतीय जनता पक्ष काल काहीच करू शकला नाही अशी असणारी परिस्थिती. एकनाथ शिंदेना जे करायचं होतं ते एकनाथ शिंदेनी केलं. भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस निमित्ताने आपण बघितलं तर गप बसलो. आपण हे राजकीय संदेश लक्षात घेतले. उद्या बीजेपी येणार, धर्माचा असताना प्रचार करणार, इथला मुसलमान बदमाश आहे म्हणून सांगणार, त्या मुसलमानाला असताना आपल्याला ताब्यात ठेवलं पाहिजे म्हणून सांगणार. मोदींच्या असताना गुणगान गाणार. त्यांनी कितीही गुणगान घातले तरी आपण असताना हा विचार केला पाहिजे की माझे अधिकार शाबूत ठेवणारा हा पक्ष आहे. जर शाबूत ठेवणारा बीजेपी असता तर त्यांनी एकनाथ शिंदेना थांबवलं असतं. पण जो पक्ष एकनाथ शिंदेला थांबवू शकत नाही तो आपलं हित कसं करणार अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपण काही राजकीय निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे. आणि राजकीय निर्णय काही आहे तर भारतीय जनता पक्ष हा बेभरोशाचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षावरती आपल्याला विश्वास त्या ठिकाणी ठेवता येत नाही. आणि ज्या पक्षावरती विश्वास ठेवता येत नाही त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही ही पहिल्यांदा खुणगाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. की जो पक्ष शब्द देतो की नुकसान होऊ देणार नाही, आणि ते पाळू शकत नाही, अशा पक्षावरती असताना भरोसा ठेवायचा नाही हे आपण लक्षात घ्या. उद्या ठेवला तर जे काही राहिलेलं आहे तेही जाईल अशी असणारी परिस्थिती. उद्या धर्माचा प्रचार हो, तिथल्या सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. आपण असा उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केला पाहिजे की बा आपण म्हणतात सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, मग आम्ही कोण आहोत ते पहिल्यांदा सांगा. इथला ओबीसी हिंदू आहे की नाही हे पहिल्यांदा सांगा. उत्तर येईल होय तू ओबीसी हा हिंदू आहे, मग आमच्या अधिकाराचे संरक्षण का केलं नाही? केंद्रामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे, राज्यामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे, आणि तुमची सत्ता असताना जर आमचं संरक्षण करू शकत नाही तर मग आम्ही तुम्हाला मतदान करा कशासाठी? मग मतदान करा कशासाठी? संख्येने गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत संख्येने आपण जात नाही तोपर्यंत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरती आपला ताबा राहत नाही हे लक्षात घ्या. 36 जणांचं मंत्रिमंडळ आहे. या 36 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये 18 कॅबिनेट मंत्री आहेत की ते निर्णय घेतात.
या 18 मध्ये 2-4 ओबीसीचे असेल तर काय त्याची अवस्था होईल? विरोध करतील, आपले स्वतःची मतं मांडतील. जो स्वाभिमानी असेल, आपलं मतं मांडेल, ऐकत नाही म्हटला तर बाहेर पडेल. पण त्यांची अवस्था काय? विरोधी मतदान करत राहतील ते, पण त्यांचं ऐकल्या जाणार. पण उद्याच्या ह्या 18 कॅबिनेट मंत्र्यामध्ये 9 कॅबिनेट मंत्री ओबीसीचे असेल तर काय होणार आहे? उद्या जर असणाऱ्या 18 मंत्रिमंडळामध्ये 9 ओबीसीचे मंत्री असतील तर ओबीसीच्या विरोधात निर्णय घेतला जाऊ शकतो का? तर नाही. आणि मग आपली जबाबदारी काय आहे? आपली जबाबदारी ही आहे की अधिकाधिक ओबीसी मधले, आरक्षित मधले, आरक्षण हा त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कसा पोचेल? त्या पार्लमेंटमध्ये 544 आहेत. त्याच्यापैकी ट्रायबल आपण असणारा बाजूला काढला, कारण का ट्रायबल हा सारा म्हणतो की मी धर्म मानत नाही, मी निसर्ग हा माझा धर्म आहे. आणि इथला असणारा संविधान कायदा म्हणतो की त्याला असणारा आपण हिंदू समजतो का? मग उरलेले सोडले तर 20-25 मुस्लिम आहेत. आहे आणि पुन्हा दल्ला मारून प्रकाश शेंडगे यांनी जे मांडलं की जुनी व्यवस्था पुन्हा नव्या रीतीने आणायची. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.